नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग केटीएचएम महाविद्यालय नाशिक. एन्व्हायरमेंटल जॉग्राफी पर्यावरणीय भूगोल पेपर फर्स्ट यामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजेच तो या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तो म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, म्हणजेच ओव्हरयूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की याआधी आपण या प्रकरणामध्ये विविध मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये अभ्यासताना आपण त्या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी आम्लपर्जन्य असेल, हरितगृह असतील किंवा विविध प्रकारचे वैश्विक तापमानवाढ, हवामानातील बदल, ओझोन क्षय, आम्लवर्षा या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्या अतिरेकी वापरामुळे काय काय घडून येतं हे आपण या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. तर कृषी उत्पादनाच्या पातळीवर देशामध्ये रासायनिक खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कृषी उत्पादन 1960च्या दशकामध्ये 83 दशलक्ष टनावरून 2015 मध्ये 252 दशलक्ष टनापर्यंत वाढले. रासायनिक खतांचा नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम असलेले खतांचा वापर या काळात 10 दशलक्ष टनावरून 26.6 दशलक्ष टनापर्यंत वाढला. म्हणजेच उत्पादन वाढवण्यासाठी, लोकांची अन्नाची गरज भागवण्यासाठी, त्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रासायनिक खतं ही वापरली जाऊ लागली. आणि भारतातील लोकसंख्येसाठी 2025 मध्ये 300 दशलक्ष टन अन्नाची आवश्यकता ही लागणार आहे, भासणार आहे. ते उत्पादन करण्यासाठी साधारणपणे 45 दशलक्ष टन खताची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी 6 ते 7 दशलक्ष टन इतके उत्पादन सेंद्रिय शेतीपासून मिळू शकेल. आणि कीटकनाशकांच्या अधिक वापरामुळे मानव व प्राणी दोघांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या वापरावर मर्यादा येणे किंवा मर्यादा घालणे हे आवश्यक आहे. नाहीतर अनेक समस्यांना मानवाला आणि मानवेतर प्राण्यांना हे त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. अन्न उत्पादनाच्या किंवा अनुदानाच्या सध्याच्या धोरणामध्ये द्रव्य खते, जैविक खते आणि सेंद्रिय खतांचा समावेश हा केला जात नाही. मातीचे आरोग्य पुनर्संचयित करण्यासाठी व पर्यावरणासाठी सेंद्रिय खते हे अधिक अनुकूल आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीची शेती करणे ही पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, मानवी आरोग्यासाठी ती महत्त्वाची आहे. रासायनिक खत अनुदान सुधारणा करून नवीन धोरण तयार केले जावे किंवा नवीन धोरण त्या ठिकाणी तयार केले गेले पाहिजे. शासनाच्या धोरणामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी त्यांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य हे दिले गेलं पाहिजे. त्यानंतर खताची गुणवत्ता तपासणी, नवीन कल्पना आणि खतांच्या किमती निश्चित करण्याचं काम सुलभ करण्यासाठी एक फर्टिलायझर डेव्हलपमेंट आणि रेग्युलेटिंग अथॉरिटी स्थापन केली गेली पाहिजे. कीटकनाशक क्षेत्रासाठी नियामक चौकट उपलब्ध करून देण्यासाठी कीटकनाशक 1968च्या कायद्याद्वारे आढावा घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सरकारने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे अथॉरिटी जी आहे, गव्हर्नमेंट अथॉरिटी, त्यांनी त्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी त्यांना वेगवेगळे दिशादर्शक असे धोरणं त्यांना हे दिले पाहिजेत. म्हणजेच शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होतील आणि ते सर्वांच्यासाठी म्हणजेच मानवी आरोग्य असेल किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने असेल ते
फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर काही अधिकार क्षेत्रामध्ये बंदी घातलेल्या जुन्या अप्रचलित कीटकनाशकांच्या वापरासह जागतिक स्तरावर प्रसार हा वाढला गेला पाहिजे. म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धती आहेत त्या ठिकाणी त्याचाही प्रसार हा केला गेला पाहिजे. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा मुद्दा या दुसऱ्या प्रकरणातील म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे परिणाम या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर पहिला परिणाम म्हणजे विशिष्ट कीटकनाशके मानवाच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. म्हणजेच आज आपण विविध प्रकारची कीटकनाशके वापरतो. त्यातील काही कीटकनाशके जी आहेत ती मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. म्हणजे मानवाबरोबरच इतर प्राण्यांची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात आणि त्यामुळे मानव हा विविध आरोग्यांना किंवा आजारांना हा बळी पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही मानवी आरोग्य हे धोक्यात येऊ शकतं. दुसरा परिणाम म्हणजे कीटकनाशक फवारणी दरम्यान डोळे, त्वचा व श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. आता कीटकनाशकांची फवारणी करताना ते हवेमध्ये पसरले जातात आणि ते मानवाच्या त्वचेवर किंवा डोळ्यांमध्ये आणि श्वसनावाटे मानवाच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्याचाही परिणाम हा त्या ठिकाणी होत असतो. म्हणजेच मानवी आरोग्यावर होतो. त्यानंतर पुढचा परिणाम म्हणजे मानवी त्वचेवर लालसरपणा येऊन खाज सुटते. म्हणजेच आपण जर बघितलं हे कीटकनाशके असतात हे अतिशय प्रभावी असतात आणि मानवी त्वचा ते सहन करू शकत नाही आणि त्यामुळे त्या मानवी त्वचेवर त्याचे काही रासायनिक इफेक्ट होतात, प्रक्रिया होते रासायनिक आणि त्याला लालसरपणा येऊन त्या ठिकाणी त्याला खाज ही सुटते. आणि त्याचबरोबर पुढचा परिणाम घशामध्ये कफ निर्माण होतो. म्हणजेच मानवाच्या श्वसनावाटे ते कीटकनाशके मानवाच्या शरीरामध्ये घशामध्ये प्रवेश करतात आणि मानवाच्या घशामध्ये त्यापासून कफ निर्माण होतो किंवा घशामध्ये एक प्रकारची खवखव वगैरे निर्माण होऊन त्याला एक असं वेगळंच त्या ठिकाणी जाणवतं. म्हणजेच त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होत असतो. त्यानंतर मानवी शरीरातील पेशींचं असंतुलन होतं. आता पेशी ज्या आहेत मानवी शरीरामध्ये लाखोनी पेशी असतात. त्यांच्यावर सुद्धा या रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम होतो आणि त्यामुळे ते मानवी शरीरात त्यांनी प्रवेश केला श्वसनावाटे किंवा तोंडावाटे ते मानवी शरीर किंवा त्वचेवाटेसुद्धा ते मानवी शरीरात प्रवेश करतात, रक्तामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी मानवी शरीरातील पेशी असंतुलित होतात आणि त्याचाही परिणाम होत असतो. चक्कर, मळमळ, डोकेदुखी व उलट्या यासारखे विकारसुद्धा संभवतात. आता काही लोकांना ही फवारणी करताना ते बिलकुल सहन होत नाही आणि यासारखे मळमळ होणे, डोके दुखणे, उलट्या होणे, चक्कर येणे असे आजार त्यांना होतात. किंवा काही लोक आपण बघितले, अनेक उदाहरणं आपण बघितली, पेपरला वाचतो, टी व्हीवर बघतो वगैरे आपण बघितलेलं आहे. काही लोक फवारणी करताना त्या ठिकाणी मृत्युमुखीसुद्धा पडलेले आहेत. म्हणजे असे अनेक दुष्परिणाम त्या ठिकाणी होतात किंवा अनेक विकार त्या ठिकाणी त्यांना होऊ शकतात. त्यानंतर या कीटकनाशकांमुळे, रासायनिक खतांमुळे अन्नसाखळी दूषित होते. तर अन्नसाखळी म्हणजेच काय? प्रत्येक अन्नसाखळ्या म्हणजेच काय? वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नसाखळ्या आहेत. प्रत्येकजण एकमेकावर अवलंबून असतो, परंतु त्यातली मधली चेन जी असते समजा ती तुटली तर त्या ठिकाणी काय होतं? अन्नसाखळी दूषित होते. म्हणजे अन्नसाखळी तुटते आणि त्याचा परिणाम अन्नसाखळीवर होतो. म्हणजे एखादी अन्नसाखळी पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त होते, नामशेष होते किंवा त्या ठिकाणी त्या अन्नसाखळीसाठी या सर्व गोष्टी हानिकारक असतात. म्हणजेच ते अन्नसाखळी त्या ठिकाणी दूषित होते, त्याचाही परिणाम हा होत असतो. त्यानंतर पुढचा परिणाम म्हणजे पृष्ठभागावरील पाणी दूषित होते. आता आपण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते वापरतो, पिकांसाठी कीटकनाशके वापरतो, तणनाशके वापरतो आणि ते पाण्याबरोबर जमिनीमध्ये मुरतात. पावसाचं पाणी असेल किंवा आपण विहिरींचं वगैरे कॅनलचं पाणी आपण जमिनीमध्ये किंवा पिकांना देत असतो आणि त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी
किंवा पृष्ठभागाखाली पाणी हे त्या ठिकाणी दूषित होतं आणि तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, म्हणजेच ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही, परंतु तेच पाणी आपण वापरतो, दूषित पाणी वापरतो, केमिकलयुक्त पाणी वापरतो, त्याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यानंतर वनौषधीवर सुद्धा विपरीत परिणाम होतात. आता वनौषधी म्हणजे काय, तर आपल्या जमिनीमध्ये किंवा जमिनीवर विविध प्रकारच्या वनौषधी या आहेत, त्यावर सुद्धा या रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा परिणाम हा होत असतो आणि त्यामुळे त्या वनौषधींची सुद्धा पोषकता असेल, उत्पादकता असेल, त्या ठिकाणी म्हणजे वाईट परिणाम त्यावरती होत असतात. पुढचा परिणाम म्हणजे वारंवार रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतीची उत्पादकता कमी होते. म्हणजेच त्या ठिकाणी आपण रासायनिक खते वापरतो आणि त्यामुळे शेतीचा पोत pH हा कमी होत जातो आणि तिची उत्पादकता किंवा उत्पादन क्षमता ही त्या ठिकाणी कमी होते आणि म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला अन्नधान्याचं किंवा फळांचं असेल उत्पादन त्या ठिकाणी कमी होतं आणि अशा वेळेस आपण काय करतो, मग उत्पादन कमी व्हायला लागलं का आणखी रासायनिक खतांचा डोस वाढवतो, कीटकनाशकांचा डोस वाढवतो आणि आणखीनच त्या ठिकाणी जमीन ही खराब होते, तिची उत्पादकता कमी होते, हे आपल्याला सर्वांनाच आता माहिती झालेलं आहे. आणि शेवटचा परिणाम म्हणजेच जमिनीमध्ये आल्काचं प्रमाण वाढून सुपीकता कमी होते, म्हणजे जमीन अल्कली बनते आणि त्यामुळे तिची सुपीकता कमी होते, म्हणजेच उत्पादकतासुद्धा कमी होते किंवा जमीन नापीकही त्या ठिकाणी होऊ शकते, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे असे अनेक घातक परिणाम या रासायनिक खतांमुळे, कीटकनाशकांमुळे, तणनाशकांमुळे हे जमिनीमध्ये अतिरेकी वापर केल्यामुळे त्या ठिकाणी म्हणजेच घातक परिणाम हे होऊ शकतात. आपल्याला त्याची आज कल्पना ही सर्वांनाच झालेली आहे आणि आज जर आपण बघितलं तर प्रत्येकजण जैविक शेती किंवा रासायनिक खतविरहित शेती त्या ठिकाणी करण्याकडे मानव वळण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे सेंद्रिय शेतीकडे, हे आपल्या ठिकाणी दिसून येतं, कारण त्याचे घातक परिणाम हे मानवाला दिसून आलेले आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी हे दुसरं प्रकरण आपलं आज संपलेलं आहे. तर या पूर्ण प्रकरणावरती आपल्याला काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझ्या मेलवरती किंवा फोन करून विचारू शकता. थँक्यू.